नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चालले महाड येथील चौदार येथे, जिथे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह होता। बघा, मुंबई गोवा हायवेवर आहे आणि इकडे महाड शहर आहे, महाड शहर। तर आपण इकडे चाललो, आता आपण थेट त्या चौदार तळ्याच्या इथे जाऊ। बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत चौदार तळा येथे। बघा, भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता महाड येथे। त्यांची इथे प्रतिमा बसवण्यात आलेली आहे, बघू शकता तुम्ही, त्या आहे चौदार तळा। इकडे बघा लिहिलं आहे आय लव्ह महाड। आपण पोहोचलोय चौदार तळ्याला। चला तर मग आपण त्या तळ्याला जाऊन भेट देऊ। इथे स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे, पादत्राणे येथे काढावी, चप्पल इथे काढायला सांगितले, स्टँड सुद्धा आहेत, आपण काढूयात चप्पल। चौदार तळा तुम्ही पाहताय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे ही प्रतिमा आहे। बघा, मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच केला होता। महाड येथील चौदार तळा हा त्याचा साक्ष आहे। 1927 साली हा झालेला सत्याग्रह होता। बघा, तुम्ही महाड येथील चौदार तळा पाहताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन फार सुंदर विचार आहेत, कोट्स बोलतात। त्यातली एक आवडती कोट म्हणजे, इतरांमधील दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यातील सद्गुण शोधा। आणि सर्वात आवडती म्हणजे कोट जर कोणती असेल तर, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्यायल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। बघा, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे चौदार तळा तुम्ही पाहताय। महाड येथील शांत वातावरण आहे, मग तो चौदार तळा आहे। मानव जेव्हा जन्माला येतो त्यावेळी निसर्गातील प्रत्येक गोष्टींवर, जर नैसर्गिक गोष्टी असतात त्यांच्यावर मानवाचा, प्रत्येक जन्माला आलेल्या मानवाचा किंवा सजीवाचा समान हक्क असतो। तर त्यावेळेच्या तत्कालीन समाजातील काही घटकांनी, फक्त वरिष्ठ घटकांनी, पाण्यावर फक्त उच्चवर्णीयांचाच हक्क आहे तळ्यावरचं असं ठरवून जे समाजातील जे खालचे घटक होते त्यांच्यासाठी हा तळा अवेलेबल नव्हता। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी इथे सत्याग्रह केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह इथेच केला होता आणि त्यानंतर हा तळा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता। मुंबई हायकोर्टाने 1938 साली निर्णय दिला होता की चौदार तळा हा सर्वसामान्यांसाठी आहे। त्यानंतर हा तळा सर्वसामान्यांसाठी उघड झालेला। बघा, तुम्ही चौदार तळा बघताय। आता आपण इकडून बाहेर पडतोय, दर्शन घेतला, हा चौदार तळा बघितला। आता इकडे बाहेर गेल्यानंतर एक इथे लायब्ररी आहे, ती बघू। ऍक्च्युली ती लायब्ररी नाही, हे हॉल आहे, त्या दादाने आपल्याला सांगितलं। तर आता आपण पुढे जाऊ, पुढे बघू। शांत वातावरण आहे, महाडचं मार्केट आहे तिकडे, बघू शकता, हे पूर्ण महाडचं मार्केट आहे, जुनं शहर आहे महाड। चौदार तळा फिरतोय आपण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघू शकता, आय मस्ट। चला आता आपण पडतो इथून बाहेर। तर माझ्या मागे ते चौदार तळा आहे, जिथे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता आणि ते सर्वसामान्यांसाठी खुलं गेलं होतं। जर तुम्हाला हा ब्लॉग किंवा ही व्हिडिओ आवडली असेल तर त्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या चॅनलला। तोपर्यंत मंडळी, तुमचं आमचं
नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. Kinda like it, what can I